श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. दररोजचे राशी भविष्य या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये 20 ऑक्टोबरपासून ते 26 ऑक्टोबरपर्यंत मिथुन व कर्क या राशींचे साप्ताहिक राशीफळ पाहूयात. मिथुन साप्ताहिक राशीफळ. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा धावपळीचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी जुन्या गोष्टींसोबत नवीन गोष्टी पुढे नेण्यात काही अडचणी येऊ शकतात. मात्र मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने तुम्ही हे काम पूर्ण करू शकाल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आठवड्याच्या दुसऱ्या भागात काही अडचणी येऊ शकतात. या काळात व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित ठेवावी लागतील. तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भागात गुरुदेव उपस्थित असेल आणि अशात आठवड्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल. आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही अनेक प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकाल. जर तुम्ही आपल्या घराजवळ जोडलेल्या वास्तूमध्ये काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत तर त्यासाठी हा आठवडा बराच सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. कारण राहू महाराज तुमच्या राशीच्या 9व्या भागात उपस्थित असेल. कारण ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सोबतच तुम्ही आपल्या घरातील कुठला हिस्सा रेंटने इत्यादी माध्यमाने ही अतिरिक्त धन प्राप्त करू शकाल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल. कारण हे शक्य आहे की घराचा एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल, जो तुम्ही पूर्ण करण्यात अयशस्वी असाल. जर तुम्ही कुणासोबतही पार्टनरशिपमध्ये व्यापाराने जोडलेले आहे तर या सप्ताहात तुम्ही आपल्या पार्टनरच्या सोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुम्हा दोघांनाही यश प्राप्ती हेतू सोबत मिळून कार्य करण्यात यश मिळेल. परिणामस्वरूप तुमच्या व्यापाराचा विस्तार होईल. सोबतच तुम्ही चांगला नफा अर्जित करू शकाल. या आठवड्यामध्ये अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. म्हणून आपण थोडा वेळ काढून फिरायला किंवा सहलीला जाऊन स्वतःला रिफ्रेश करू शकता. कारण यामुळे केवळ आपली विचार करण्याची क्षमता विकसित होणार नाही, तर आपण यानंतर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असाल. उपाय: नियमित ओम बुधाय नमः चा 41 वेळा जप करा. भाग्यवान रंग जांभळा. भाग्यवान अंक 2. कर्क साप्ताहिक राशीफळ. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि भाग्याने भरलेला असेल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्यात उत्साह आणि ऊर्जा संचारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. सहकारीही तुम्हाला मदत करतील. राजकारणात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला ठरू शकतो. त्यांना मोठे पद किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही आपल्या समजुतीने काम घेतले तर या आठवड्यात तुम्ही अतिरिक्त धन कमावू शकता. कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भागात विराजमान असेल. कारण यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात अथवा आपल्या शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबापासून दूर राहतात तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या आठवड्यात या समस्यांनी मुक्ती मिळू शकेल. सोबतच तुम्ही आपल्या वाणीच्या बळावर या काळात लोकांना आपले बनवाल आणि त्यांच्या मनात प्रत्येक मतभेद दूर करून शांतता आणि सद्भाव स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल किंवा विक्टिम कॉम्प्लेक्सचे शिकार होऊ शकतात. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या आठवड्यात उत्तम यश प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम यश प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. उपाय: नियमित ओम हनुमते नमः चा 27 वेळा जप करा. भाग्यवान रंग सोनेली. भाग्यवान अंक 10.